जय शिवराय. मी संदीप नाईक, निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री, त्याचबरोबर 384 जनतेचा आमदार. आता आपण ह्या ठिकाणी लाईव्ह केली होती, बरोबर. MTDC आहे आणि हा जो सगळं घाण पाणी ह्या रोडवरती येतं आहे आणि हनुमान मंदिरचे येते. तर बांधकाम विभागाचे जे हरुण इनामदार आहेत त्यांनी सांगितलं होतं का नाईक बाबा, मी ओमकार भोईर आणि रोशन जाधव यांना पाठवतो आणि बांधकामच्या अंडरमध्ये आहे तर ते मी सर्वे करून तुला रिपोर्ट देतो. पण त्यानंतर ना हरुण इनामदारचा कॉल आला आहे, ना ओमकार भोईरचा कॉल आला आहे, ना रोशन जाधव यांचा कॉल आला आहे. ठीक आहे, ते त्यांच्या कामामध्ये खूप व्यस्त असतात. पण जी काही घाण दिसते ती घाण आपल्याला थोडी साफ करावं लागेल. तर अक्षय कराळे आणि त्याचबरोबर मुरुगन देव बाप्पा, हमारे लिए तुम भगवान हो. मुरुगन जी, आप यहाँ पे साफ करोगे है कि नहीं, वापस गंदगी होने वाली है, तो इसका सोल्यूशन क्या है बताओ. तो हर महीना पे कैसा भी 2-3 दिन तक कैसा भी हम लोग कंप्लेंट कर डालते हैं. अगर उधर भी सिला भी है उधर भी चौकअप निकाल डालते हैं, लेकिन पानी जाने के लिए गटर नहीं. ये जगह नहीं ना कैसा, ये जगह पे गटर नहीं. ये पानी किधर जाएगा, रोड पे जाएगा. हम लोग काम क्या है, साफ सफाई करके देने का काम हम लोग भी कर डालते हैं. हम लोग नहीं बोलते. तुम लोग साफ सफाई करते हैं, लेकिन ये पानी जाने के लिए रास्ता नहीं ना, गटर नहीं. ये डिपार्टमेंट अपना नहीं है. हम लोग खाली फक्त हम लोग गटर साफ सफाई करके दे, बराबर ना. गटर तो पूरा बंद है. गटर कौन बनाएगा? गटर तो बांधकाम वाले बनाएंगे. सच्ची में ना, क्योंकि तुम्हारे हाथ में वो नहीं है, सीमेंट रेती का तुम्हारा काम नहीं है, तुम्हारा कचरा कचरा का है. तो मुरुगन जी, ये जो कचरा है, गंदगी है, गंदा हुआ है, आप कब साफ करोगे? अभी लगेज करेगा ना. ठीक है, आपके लोगों को बुलाओ, मुझे साफ करके दो. ठीक आहे ना. हो दे. ऐकलं का हरुण इनामदारजी? मला एकच सांगणं आहे आपल्याला. त्याशी तुम्ही बोललात का आणि PWDचे जे पोल आहेत त्यांच्याबरोबर बोलणं करून दिलं कॉनकॉलवरती. त्यावेळी त्यांनी पण सांगितलं का आमचा ते गटर आमचा नाही आहे, तुम्ही बोलताय तुमचं असेल तर ते सर्वे केला जाईल. तर सर्वेसाठी हरुण इनामदारांनी सांगितलं होतं की रोशन जाधव आणि ओमकार भोईर हे येऊन तिथं करतील. पण त्यांनी काय पाठपुरावा केला आहे का येऊन गेलेत ह्याची अजून काहीही कल्पना नाही. आणि हे खड्डे भरून देणार होते PWD वाले हनुमान जयंती आणि 14 एप्रिलच्या आधी. पण त्यांना महापुरुषांचं प्लस देवी दैवतांचं काही पडलेला घेणा देणा नाही. आम्ही नसतं तळतळायची जनता. आणि यांनी काय करायचं, पोटपोळी खायची, मस्तपैकी पुरणपोळी खायच्या आणि एन्जॉय करायचा. हे कदापि सहन केलं जाणार नाही. जर हरुण इनामदारजी तुमची माणसं या ठिकाणी येऊन गेली आहेत तर मला याचं लेखी उत्तर हवं आहे. धन्यवाद. आणि आज साफसफाई तरी होतील नाही का. ये सब पेड़ निकाल डालोगे ना? निकाल डालेंगे. सब एक पेड़ निकाल डालो, जितना हो सकता है भाई अपन करेंगे भगवान के लिए. ओके ना. हाँ चलेगा. हाँ नमस्कार. काय बांधकाम विभागवाल्यांचं जरा त्यांना परवडत नाहीये नोकरीमध्ये. हा हा ना, कारण रोड पास झालाय पूर्ण, केला अर्धवट. आणि आता ही गटर बघा. ही त्या दिवशी हरुण इनामदार बोलला का मी ओमकार भोईर आणि रोशन जाधव यांना पाठवतो आणि हे बांधकाम विभागाचं काम आहे. आता हा सर खरं सांगतोय, कारण का हा साफसफाई किती वेळ करणार, इथून पाणी जायला जागा नाहीये. तरी हा आपल्या याच्यावरती तक्रार न करता पण तो बोलतो नाही बाबा मी करके देतो करके. काय वाटतंय, काय चुकीचं आहे की नाही? पण हे झाली हे लावण्यासारखं लावला त्याच्यावर तुकपट्टी लावण्यात आहे. पण जर हा रोड जो 60 मीटर बाकी राहिलाय तो प्रामाणिकपणे केला असता. हा रुपचंदजी, काय त्रास आहे इथल्या लोकांना ना, काय सांगायचा. प्रत्येक बघा दगड आहे ना, काल एक गाडीवाला थांबून बोलतो, मला सांगितलं त्यांनी काढून घे. बाबा मी माणूस लावतो ना, मी घेतो. चला पकडा, तुमची समस्या आता सॉल्व्ह करतो. असं मोबाईल पकडा. दिसतंय का? दिसतंय का? दिसतंय का बघू, ट्राय करू. नाही निघणार, तसं नाही निघणार ते. नाही, मला तो पिकाऊ फावडा आणणार लागणार आहे. दगड निकाल के देगा क्या वो बांधकाम वाले निकालेंगे? तो आतमध्ये गेलाय तो, आम्ही केलेला आहे. आणि हा जो निकंपपणा आहे ना, हा ना करतेपणा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका बांधकाम विभागाचा. यांचं दुर्लक्ष आहे. तुम्ही या बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये गेलात ना, यांची पोट एवढी ढेमशी, यांना पोट वाढली त्यांची, पण यांना जनतेचं काही घेणं देणं नाही. रोड पास झाला, तो अर्धा रोड बनवला, तिथपर्यंत तिकडली गल्ली ती
हा कुठपर्यंत बनवलाय तो रोड? तो ये वाण्याळी ते नाका पण 10 वेळा तो एमएससीबी पोलचा पोल लावला होता, सगळ्या वाट गोष्टी केल्या होत्या. हम्म. एखादं काम पूर्ण केलं यांच्या बापाचं जातंय का? काही नाही यांच्या काही घरनं काय फक्त जनतेत चाललंय ना, हम्म. जनतेचा पैसा चाललाय ना, वापरा ना, करा ना, दनादन. बरोबर आहे. आता हा दगड एवढा मोठा आहे, हम्म. याला टिकावं लागेल आणि ह्या दगडासाठी हे लोक नाही हात लावू शकत. नाही कळलं का? हे बांधकाम विभाग, हे झाडू करणारे लोक आहेत, हे हात लावू शकत. हम्म. तर आता तुम्ही शेवट करा. दलालजी सांगा काय व्यथा आहे ते. मी एक करून ठेवणार आहे. ना? जाऊन द्या. आमच्या गावातलाच एक जण आलेला हा. बोलतो रुपये काहीतरी एखादा माणूस घेणार काढून घेणार आहे. नक्की काढा तो व्यवस्थित वगैरे, चांगलं काम करा. ठीक आहे ना? अहो, लोकांसाठी काय ते महानगरपालिका येईल तेव्हा येईल आपला पण हे लागेल नाही, लय जोरात लागेल. हे बघा, कार आल्या का लागतात. हे बघा. असो, मी तेवढं आज साफ करून घेतो. बघू बांधकाम वगैरे काय करतात काय नाही ते करू आपण. ठीक आहे, धन्यवाद. चला, बंद झाल्यावर बेटा. जय हिंद, जय भारत, जय शिवराय. अरे नाही रेडी नाही आहे. अरे घर पे ही आहे. आज तो है. हाँ ठीक है.